या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली आणि अमृता त्यांचं काम करत असतात आणि त्यावेळी बबलू आणि सोहम पार्टीसाठी लागणारं सामान घेऊन घरी येतात. अमृता त्यांना विचारत असते की नक्की सगळं काही तुम्ही घेऊन आला आहात ना. आणि त्यावेळी बबलू म्हणतो की हो वहिनी, तू अजिबात काळजी करू नको, मी मॅनेजर आहे ना, मग मी सगळं काही एकदम व्यवस्थित मॅनेज करतो. जर तुला अजून काही हवं असेल तर तू सांग. आणि त्यावेळी अमृता म्हणते की नाही, मला काही नकोय, पण तुम्ही सारंगला विचारा, कारण कॅन्डल लाईट डिनरसाठी तो खूपच एक्सायटेड आहे. आणि हे ऐकून बबलू अमृताला आणि सोहमला विचारतो की सारंग दादाचं तर ठीक आहे, पण सावली वहिनीला माहिती आहे का कॅन्डल लाईट डिनर म्हणजे काय? त्यामुळे अमृता आणि सोहम सावलीकडे पाहू लागतात, तर सावली मान हलवत नकार देते. आणि मग तिला कॅन्डल लाईट डिनर म्हणजे काय हे समजवण्यासाठी सोहम आणि बबलू एक नाटक करायला सुरुवात करतात. आणि त्या नाटकामध्ये सोहम बनतो सारंग तर बबलू बनतो सावली. आणि मग त्यानंतर ते सावली आणि सारंगसारखं एकमेकांसोबत प्रेमाने बोलायला सुरुवात करतात. सोहम म्हणत असतो की सावली, आज आपण कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत, या मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये जेवण करणार आहोत. पण ते ऐकून सावली बनलेला बबलू उगाच सोहमला नको ते प्रश्न विचारू लागतो. तो मुद्दाम म्हणत असतो की सारंग सर, इतक्या अंधारामध्ये आपण कसं जेवण करायचं, आणि मुळात जेवण आहे तरी कुठे. आणि बबलूचं असं बोलणं ऐकून सोहम त्याला मारू लागतो. त्यामुळे सावली आणि अमृता हसू लागतात. पण त्यांच्या या सगळ्या गप्पा गोष्टी सुरू असतानाच तारा त्या ठिकाणी येते आणि सोहमला सावली अमृतासोबत असा छान वेळ घालवताना पाहून ती मात्र खूप चिडते. दुसरीकडे ऐश्वर्या आरशासमोर उभी राहून म्हणत असते की ऐश्वर्या मेहेंदळे, तू जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आहे आणि या तिलोत्तमा मेहेंदळेच्या नंतर या घरातली सत्ता तुझ्याच हातात येणार आहे. पण या सगळ्यामध्ये एकाच गोष्टीचा अडथळा आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुला कधीच मूल होऊ शकत नाही. या एकाच गोष्टीने तुझ्या सौंदर्यावर काळा डाग लावलाय. आणि म्हणूनच जोपर्यंत मी या घरात आहे ना, तोपर्यंत या घरात कोणालाही मूल होऊ शकत नाही. मी कोणाला मूल होऊच देणार नाही. आणि त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ना तरीही चालेल. आणि मग त्यानंतर ती लगेच ताराकडे जाते. तर तारा सोहमचा विचार करत उभी असते. ऐश्वर्या तिला विचारते की काय झालं आहे. तर तारा म्हणते की मला आधी असं वाटायचं की सोहमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मी आहे, पण आता लग्न झाल्यापासून तो माझ्याकडे नीट लक्षच देत नाही. लग्न झालं म्हणजे प्रेम कमी होतं का? आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ तारा, असं काही नाही आहे. आणि तुला एक सांगू का, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं आपल्या बायकोकडे लक्ष नसणं ही चांगलीच गोष्ट आहे. आणि ते ऐकून तारा आश्चर्याने म्हणते की वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तू ना उगाच जुन्या विचारांमध्ये अडकू नको. अगं, तू आजची मॉडर्न मुलगी आहे, तुला तुझं करिअर आहे, मग उगाच तू स्वतःला या संसारामध्ये कशाला अडकवते? आणि ते ऐकून तारा म्हणते की वहिनी, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि त्यावेळी मग ऐश्वर्या तिला असं सांगू लागते की हे बघ, तुझं आणि सोहमचं लग्न झालं आहे, त्यामुळे आता सोहम तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि प्रेमाचं म्हणशील ना, तर प्रेम कुठेही जात नाही. सोहम आयुष्यभर तुझ्या सोबतच राहणार आहे. पण आत्ता तुला ना तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. जर आता तू या लग्नात, संसारात, मुलाबाळांमध्ये अडकून पडली ना, तर मग हे जग तुला मागे टाकेल आणि मग त्यानंतर तुला कधीच कमबॅक करता येणार नाही. आणि ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून तारासुद्धा म्हणू लागते की तुम्ही खरं बोलताय. मी पण माझ्या 2-3 मैत्रिणींना बघितलंय, त्यांनी करिअरपेक्षा लग्नाला, संसाराला, मुलाबाळांना महत्त्व दिलं आणि आता त्या सगळ्यातच मागे पडल्यात. आणि हे ऐकून ऐश्वर्या खुश होत म्हणते की अगं, मी तुला तेच तर समजवण्याचा प्रयत्न करते ना. समजा जर आता तू मुलांचा विचार करत असशील ना, तर मग बघ, तुला आधी 9 महिने स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि मग त्यानंतर त्या बाळाची सुद्धा. आणि या सगळ्यातच तुझ्या आयुष्यातले महत्त्वाचे वर्ष निघून जातील. आणि मग जेव्हा तुला पुन्हा तुझ्या करिअरवर लक्ष द्यावंसं वाटेल ना, तेव्हा तुला कम बॅक करताच येणार नाही. त्यामुळे तू आत्ता मुलाबाळांचा विचार तर अजिबात करू नको. फक्त तुझ्या करिअरचा विचार कर, कारण आता तू करिअरच्या पीकवर आहे. आणि हे ऐकून तारासुद्धा अगदी खुश होत हो म्हणते. त्यामुळे ऐश्वर्याचा हेतू साध्य होतो आणि ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे सावली खोलीत असते. त्याचवेळी सारंग त्या ठिकाणी येतो.
त्याने सावलीसाठी एक छान साडी आणलेली असते, त्यामुळे सावली खूप खुश होते. त्यानंतर सारंग सावलीने गायलेलं गाणंच ऐकू लागतो आणि ते गाणं ऐकून सावलीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती मनाशी म्हणत असते की सारंग सर तर माझ्यावर किती प्रेम करतात, पण मी त्यांच्यापासून माझं किती मोठं सत्य लपवलं आहे. मी खरंच त्यांच्या लायकीचीच नाही आहे. आणि मग ती सारंगला सत्य सांगण्याचा विचार करते. त्याचवेळी सारंग तिला विचारतो की सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का? आणि ते ऐकून मग सावली सारंगला म्हणू लागते की सारंग सर हे गाणं, पण तितक्यात ती तारा त्या ठिकाणी येते आणि सावली सारंगचं हे बोलणं ऐकून ती तर खूपच घाबरते. तर सारंग सावलीला असं म्हणतो की सावली, जितकं मला हे गाणं आवडतं ना, तितकंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि ते ऐकून सावली मग त्याला काही सांगतच नाही, तर ताराही पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर मग रात्री बबलूने पार्टीसाठी संपूर्ण घर एकदम छान सजवलेलं असतं. घरातील 4ही कपल एकदम छान तयार होऊन आलेले असतात आणि जेव्हा सारंग सावलीला पाहतो तेव्हा तर तो तिच्या डोळ्यांमध्ये हरवूनच जातो. त्यानंतर मग बबलू त्यांना म्हणतो की जर आता तुम्हाला रोमॅन्टिक डेटवर जायचं असेल ना, तर त्याआधी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. आणि हे ऐकून सगळेच जण डोक्याला हात लावतात. तर बबलू हसतच म्हणतो की घाबरू नका, आपण फक्त ट्रूथ अँड डिअरचा खेळ खेळणार आहोत आणि मग त्यानंतर तुम्ही तुमच्या रोमॅन्टिक डेटवर जाऊ शकता. आणि मग ते सगळेजण खेळ खेळण्यासाठी बसतात. तर पहिल्यांदाच वेळ येते ती राजकुमारची आणि तो ट्रूथ चूज करतो. तर ऐश्वर्या म्हणते की राजकुमार दादाला तर मीच प्रश्न विचारणार. आणि मग ती सगळ्यांसमोर राजकुमारला असा प्रश्न विचारते की दादा, तुम्ही घरात सगळ्यात मोठे आहात, पण तरीही तुम्हाला अजून मूलबाळ नाही, या गोष्टीचं वाईट वाटतं का? आणि या गोष्टीचा तुमच्या कामावर काही परिणाम होतो का? आणि ऐश्वर्याचा हा प्रश्न ऐकून सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात. सारंग म्हणतो सुद्धा की वहिनी, अगं हा काय प्रश्न विचारतेस तू? पण राजकुमार म्हणतो की काही हरकत नाही, ठीक आहे, मी या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि मग तो ऐश्वर्याला सांगतो की हो, आम्हाला अजूनही मूलबाळ नाही, या गोष्टीमुळे मला वाईट वाटतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आमच्या संसारात सुद्धा लवकरच आनंद येईल याची मला खात्री आहे. आणि हे ऐकून अमृतासुद्धा खूप खुश होते. आणि मग राजकुमार ऐश्वर्याला असंही सांगतो, जर या गोष्टीमुळे कोणी माझ्या कामाबद्दल किंवा माझ्या कॅपॅबिलिटीबद्दल काही बोललं ना, तर मी ते ऐकून घेणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळे ऐश्वर्या गप्प बसते. त्यानंतर मग नीलची वेळ येते. तर सोहम त्याला ऐश्वर्याला फिल्मी स्टाईलने प्रपोज करायला सांगतो. त्यामुळे नील तर खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांसमोर ऐश्वर्याला प्रपोजही करतो, त्यामुळे तीसुद्धा खुश होते. त्यानंतर वेळ येते ती ताराची आणि त्यावेळी मग बबलू ताराला म्हणतो की तारा वहिनी, माझ्या डोक्यात ना एक खूप दिवसांपासूनचा प्रश्न आहे, तो मी तुम्हाला विचारू का? आणि त्यावर तारासुद्धा हो म्हणते. आणि मग बबलू तिला विचारतो की मला सांगा, जर सावली वहिनी नसेल तर तुमचं गाणं का थांबतं? मी खूपदा नोटीस केलं आहे, सावली वहिनी नसली की तुमची काहीतरी गडबड होतेच. आणि हे ऐकून सावली आणि तारा घाबरून एकमेकींकडे पाहू लागतात. ताराला तर काय बोलावं तेच सुचत नाही, तिला चांगलाच घाम फुटतो. आणि मग ती कशीबशी त्याला असं सांगू लागते की इतकं काही स्पेशल कारण नाही आहे, पण सावली लहानपणापासून माझ्यासोबत आहे ना, त्यामुळे मला तिची सवय झाली आहे. जेव्हा माझ्या गाण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा सगळी व्यवस्था तीच बघते आणि समजा ती नसेल ना, तर मग मला चुकल्यासारखं वाटतं, इतकंच, बाकी काही नाही. आणि तिच्या या उत्तरावर सगळेजण विश्वासही ठेवतात. त्यामुळे मग सावलीच्याही जीवात जीव येतो. त्यानंतर मग वेळ येते ती सावलीची, तीसुद्धा ट्रूथ चूज करते. आणि मग अमृता तिला प्रश्न विचारते की मला सांग, तू लहानपणापासून तारासोबत आहे, ताराला गाणं गाताना पाहून ऐकून तुला कधी असं वाटलं नाही का की तुलासुद्धा तिच्यासारखा गोड गळा असता तर किती छान झालं असतं? पण अमृताचा हा प्रश्न ऐकून सावली खाली मान घालते. तिला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.